वरचं घोडं जे अडलेलं आहे ते आज मी काय सांगितलं, जागा वाटपा संदर्भामध्ये जो निवडून येणार आहे त्याला उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आमचा जो क्रायटेरिया आहे माननीय शिंदे साहेबांचा, माननीय देवेंद्रजींचा, त्या याच्यावर आम्ही चर्चा करतोय म्हणून कदाचित वेळ लागत असेल, परंतु एक निश्चित आहे की आम्ही युतीनंच लढतोय आणि सध्या भाजपाचे किती आणि शिवसेनेचे किती याच्यापेक्षा 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतात. आज रामदास आठवलेंनी सुद्धा ट्विट केले की आमच्या बाबत तुम्ही सन्मानजनक जागा जर नाही मिळाली तर सत्तेच्या चावीपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. कुठे कुठे रामदास आठवलेंनी आज ट्विट केलेलं आहे. ते ठीक आहे, रामदास आठवले साहेबांना देखील आमचे दोन्ही नेते विश्वासामध्ये घेतील. सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असणार आहे, कोण येणार आहे, तर याचं उत्तर महायुती असं असणार. पुण्यामध्ये भाजपसोबत सन्मानजनक जागा मिळत नाही पुण्यामध्ये, त्यामुळे शिवसेना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करते पुण्यामध्ये. ही बातमी आपल्याला कुठून मिळाली मला माहिती नाही. पुण्याच्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल, नीलमताई गोरे असतील, विजय बापू असतील, हे आम्ही चंद्रकांत दादांच्या संपर्कामध्ये आहोत, आम्ही स्वतः देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहोत. पिंपरी चिंचवडसाठी आमचे आप्पासाहेब बारणे हे भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर शंकर जगताप आणि महेश लांडगेंबरोबर चर्चा करत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आता कळलेलं आहे हे कुणीतरी सोडलेली पुडी आहे. आपण पाहू शकतो लागवी. तर पुण्यात भाजपशी चर्चा सुरू आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. जागा वाटपाच्या बैठकांनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.